जर तुमच्या पायांच्या शिरा सुजलेल्या असतील, फुगलेल्या असतील, वाकड्या तिकड्या झालेल्या असतील, पायांवरती सूज असेल, हेवीनेस वाटत असेल, एकदम गरम वाटत असतील पाय, तर मित्रांनो तुम्हाला व्हेरिकोज व्हेन हा आजार असू शकतो. नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर. माझं स्पेशलायझेशन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग. मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा ह्याच्यावरती रिसर्च केलेला आहे. लठ्ठपणा हा एक आपल्या शरीराला एकदम हानिकारक घटक आहे. त्याच्यामुळे लठ्ठपणा कमी करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण आज व्हेरिकोज व्हेन्स या आजाराबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल. तर आज आपण व्हेरिकोज व्हेन म्हणजे काय आणि व्हेरिकोज व्हेनची काय काय कारणे आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारचे व्हेरिकोज व्हेन्स असतात, व्हेरिकोज व्हेन झाल्यावर काय काय चिन्ह लक्षणे दिसतात आणि चिन्ह लक्षणे दिसल्यानंतर आपण तपासणी करून त्या आजाराचं निदान कसं करू शकतो, त्यामधील उपचार आणि त्या उपचार जर आपण वेळेवर घेतला नाही तर काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, अशा प्रकारची सविस्तर माहिती बघणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळेल. व्हेरिकोज व्हेन्स आर परमनंटली डिस्टेंडेड. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायांच्या शिरा कायमस्वरूपी रुंदावलेले असतात, त्या एकदम वाकड्या तिकड्या झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये सूज आलेली असते. दॅट डेव्हलप्स फ्रॉम लॉस ऑफ व्हॉल्युलर कॉम्पिटन्स. जेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये एक वॉल्स असते, ती काय करते, पायाकडे रक्तप्रवाह पूर्ण ते हृदयाकडे घेऊन जाते आणि परत ब्लड सप्लाय परत जाण्यापासून रोखते. ते वॉल जर प्रॉपर काम करत नसेल, काही डिस्टर्बन्सेस असेल, त्यामध्ये लॉस झालेला असेल, तर हे ब्लड तिथे साठून राहते आणि शिरा तिथे फुगून जातात, सुजून जातात आणि वाकड्या तिकडे होऊ शकतात. तर शिरांमध्ये फॉल्टी वॉल्व्स असल्यामुळे प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही आणि प्रॉपर ब्लड सप्लाय हृदयाकडे न झाल्यामुळे त्या शिरामध्ये ब्लड तिथे साठून राहतं आणि त्यामध्ये वेनसमध्ये प्रेशर जास्त क्रिएट होऊन जातं. त्यामुळे सुपरफिशियल वेन्समध्ये डिस्टेन्शनमध्ये वेन्स डिस्टेंड होतात, रुंदावतात आणि ते वाकड्या तिकड्या होऊन जातात आणि तिथे सूज येऊ शकते. मोस्टली व्हेरिकोज वेन्स एक ग्रेटर सॅपिनस वेन्स आणि लेझर सॅपिनस वेन्स आणि परफोरेटिव्ह वेन्स इन द अँकल साइडच्या ग्रेटर आणि लेसर सॅपिनस वेन्स आणि परफोरेटिव्ह वेन्स त्या बाजूला व्हेरिकोज वेन्स होण्याचे सर्वात जास्त चान्सेस असतात. तिथे ब्लड साठून राहिल्यामुळे तिथे वेनस प्रेशर वाढतं आणि तिथे सूज जास्त प्रमाणात येऊ शकते. आता आपण पाहूयात कुठल्या कुठल्या प्रकारचे व्हेरिकोज वेन्स असतात आणि त्याला काय काय कारणीभूत घटक आहेत ते आपण बघूयात. व्हेरिकोज वेन्स या दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे प्रायमरी व्हेरिकोज वेन्स आणि दुसरी म्हणजे सेकंडरी व्हेरिकोज वेन्स. प्रायमरी व्हेरिकोज वेन्स जेव्हा काही कंजेनायटल अनॉमलीज असतील, म्हणजे जन्मजात बाळाला काही वेन मध्ये प्रॉब्लेम असेल, वेन वॉलची जर इलॅस्टिसिटी कमी झालेली असेल, त्याच्यामुळे त्यांना व्हेरिकोज वेन्स होऊ शकतात. पण दुसरं महत्त्वाचं कारण आहे व्हेरिकोज वेन्स होण्यासाठी, म्हणजे फॅमिलीमध्ये कोणाला तरी व्हेरिकोज वेन्स असतील तर पुढील पिढीमध्ये त्या व्हेरिकोज वेन्स होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असू शकतात. सेकंडरी व्हेरिकोज वेन्स मे आकर ड्यू टू ट्रॉमा, ऑब्स्ट्रक्शन, डीप वेनस थ्रॉम्बोसिस, इन्फ्लॅमेशन कॉजेस डॅमेज टू द वेन वॉल्स. जेव्हा आपल्या शरीरामधील वेन्सला, पायातील वेन्सला काही इन्फेक्शन झालेलं असेल, काही ऑब्स्ट्रक्शन असतील किंवा डीप वेन थ्रॉम्बोसिस म्हणजे काही वेन्समध्ये थ्रॉम्बस फॉर्मेशन झालेलं असेल किंवा इन्फ्लॅमेशन झालेलं असेल, तर ते वेन्स डायलेट होतात. त्या वेन्स वॉलला इलॅस्टिसिटी लॉस होते तिथे आणि तिथे ब्लड सप्लाय व्यवस्थित होत नाही पुढे हृदयांना आणि तिथे साठून राहिल्यामुळे वेन्स सुजतात, फुगतात आणि वाकड्या इकड्या होऊन व्हेरिकोज वेन्सचा डायग्नोसिस होऊ शकतो. व्हेरिकोज वेन्स या आजाराचं प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. आता पण पाहूयात व्हेरिकोज वेन्स होण्यासाठी काय काय रिस्क फॅक्टर्स म्हणजे संभाव्य धोके काय आहेत ते बघूयात. सर्वात पहिलं कारण आहे एज. जसं एज वाढतं, तसं वय वाढतं, तसं आपल्या वेन्सची आपली इलॅस्टिसिटी कमी होते आणि व्हेरिकोज वेन्स होण्याचे जास्त चान्सेस असू शकतात. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा व्हेरिकोज वेन्स होण्याचे जास्त प्रमाण आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे हार्मोनल इम्बॅलन्स. पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये व्हेरिकोज वेन्स होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ओबेसिटी. जेवढं आपलं शरीराचं वजन असेल तेवढं आपल्या वेन्सवरती त्याचा प्रेशर पडतो आणि त्याच्यामुळे वॉल्स आपले त्यांची इलॅस्टिसिटी कमी होते. वॉल्सचं काम प्रॉपर होत नाही, त्याच्यामुळे व्हेरिकोज वेन्स होऊ शकतात. म्हणून ओबेसिटी या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या घे उंच भरारी या चॅनेलवरती ओबेसिटी या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ बघा आणि वेगवेगळ्या आजारांना प्रतिबंध करा. व्हेरिकोज वेन्स होण्यासाठी पुढील कारण आहे प्रोलॉंग स्टँडिंग ऑर सिटिंग. जर आपण खूप वेळेस उभा राहत असेल, आपली स्टँडिंग ड्युटी असेल किंवा जर आपली बसून ड्युटी असेल, त्याच्यामुळे आपल्या व्हेरिकोज वेन्स होण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर आपले वेन्समधील ब्लड हृदयाकडे व्यवस्थित जात नाही, त्याच्यामुळे तिथे साठून राहू शकतं किंवा आपल्या वॉल्सवरती प्रेशर येऊ शकतं आणि ते वॉल्सचं इलॅस्टिसिटी कमी होऊन तिथे ब्लड साठून राहिल्यामुळं तिथे सूज येऊ शकते. वॉल्स निकामी होऊ शकतात आणि तिथल्या वेन्स वाकड्या तिकड्या होऊन सूज येऊन व्हेरिकोज वेन्स हा आजार होऊ शकतो. व्हीनस थ्रॉम्बोसिस ऑर ट्रॉमा. जर आपल्या वेन्समध्ये काही थ्रॉम्बस फॉर्मेशन झालेले असेल, रक्ताची गुठळी साठून राहिलेली असेल
किंवा त्या वेन वॉलला जर ट्रॉमा झालेला असेल, इजा झालेली असेल, तर त्या वॉल निकामी होऊ शकतात आणि त्यांचं इलॅस्टिसिटी लॉस होऊ शकते आणि आपल्याला व्हेरिकोज वेन्स आजार होऊ शकतो. व्हेरिकोज वेन्स होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण आहे सेडेंटरी लाईफस्टाईल. जर आपण एका जागी बसून काम करत असाल, कुठल्याही ॲक्टिव्हिटीज नाहीयेत, बसून काम केल्यामुळे आपल्या बॉडीमधली कॅलरीज बर्न होत नाहीत, आपलं वजन वाढतंय. दॅट इज कॉल्ड सेडेंटरी लाईफस्टाईल. सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे काय होतं, आपलं वजन वाढतं आणि वाढलेलं वजन आपल्या पायातील वेन्सवरती प्रेशर पडतं. त्यामुळे आपले वेन्स वॉल्स प्रॉपर काम करत नाहीत आणि तिथली इलॅस्टिसिटी लॉस होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला व्हेरिकोज वेन्स होऊ शकतं. सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे ओबेसिटी होते आणि ओबेसिटीमुळे काप मसलची पंप इफिशियन्सी कमी होते. म्हणजे पायाकडील जे मसल्स असतात त्यांचं पंप करण्याची इफिशियन्सी म्हणजे कमी होते. त्याच्यामुळे आपलं तिथे ब्लड साठून राहतं आणि हृदयाकडे ब्लड कमी गेल्यामुळे त्या शिरांमध्ये ब्लड साठवून तिथे सूज येऊ शकते. आता आपण बघूयात व्हेरिकोज वेन्स झालेल्या लोकांना काय काय चिन्ह लक्षणे दिसतात. व्हेरिकोज वेन्स झालेल्या लोकांच्या पायांच्या शिरा एकदम असं रुंदावलेल्या असतात आणि एकदम वाकड्या तिकड्या दिसतात. सूज येऊ शकते. डोळ्याने एकदम स्पष्ट दिसतात त्या सुजलेल्या आहेत. त्यामध्ये ब्लड साठलेलं आहे. एकदम बल्जिंग दिसून येतात. आणि स्पेशली ग्रेटर सॅपेनस वेन ही सर्वात महत्वाची वेन आहे की ती एकदम रुंदावते, वाकडे तिकडे होऊन जाते, म्हणजे त्या वेनला व्हेरिकोज वेन्स होतं. लेग हेवीनेस ऑर फटीग म्हणजे पाय एकदम जड झाल्यासारखं वाटतं, एकदम थकवा आल्यासारखं त्यांना वाटतं. ज्या पायाचे व्हेरिकोज वेन्स असतात, व्हेरिकोज वेन्समुळे तिथे ब्लड साठून राहतं आणि त्या वेन्समध्ये ब्लड साठून राहिल्यामुळे तिथे सूज येते, खाज येते आणि एकदम गरम झाल्यासारखं वाटतं. अशा रुग्णांना रात्री झोपेमध्ये एकदम क्रॅम्प्स येतात आणि एकदम रेस्टलेस वाटू लागतं. व्हेरिकोज वेन झालेले रुग्ण जर किंवा व्यक्ती जर खूप वेळ जर स्टँडिंग ड्युटी करत असेल किंवा उभा राहत असेल, तर त्यांच्या पायावरती सूज दिसून येते, म्हणजेच पिटिंग एडिमा दिसून येतो. जसं-जसं त्या आजाराचा प्रोग्रेस होईल, म्हणजे जसं तो आजार वाढत राहील, तसं-तसं शरीरावरती म्हणजेच पायावरती सूज येत राहते आणि त्याची चिन्ह लक्षणं एकदम सिव्हिअर होत जातात. ज्या लोकांना व्हेरिकोज वेन्स या आजाराची चिन्ह लक्षणं दिसून येतात, त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन त्या आजाराचं निदान करणं आणि त्याचं ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून भविष्यातील कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. आता आपण बघूयात व्हेरिकोज वेन्स या आजारामध्ये काय काय ट्रीटमेंट देण्याची गरज पडू शकते. व्हेरिकोज वेन्स या आजारामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे, जे वेन्समध्ये ब्लड साठलेला आहे त्याचा प्रवाह व्यवस्थित हो आणि त्याचं कॉम्प्लिकेशन होऊ नये आणि किंवा त्याचा पेशंटचा त्रास वाढू नये, हा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो. व्हेरिकोज वेन्स या आजारामध्ये सर्वात महत्त्वाची ट्रीटमेंट म्हणजे बिलो कॉम्प्रेशन स्टॉकिंग, म्हणजे गुडघ्याच्या खाली एक स्टॉकिंग लावणं गरजेचं आहे, जेणेकरून तिथलं ब्लड साठणार नाही किंवा तिथे ब्लड प्रॉपर हृदयाकडे जाईल याची आपण काळजी त्यानुसार घेऊ शकतो. कॉम्प्रेशन स्टॉकिंग किंवा इलॅस्टिक रॅप्समुळे तिथे प्रेशर क्रिएट होतं आणि तिथे साठलेलं ब्लड हृदयाकडे जाण्यास मदत होते. आता पण बघूयात व्हेरिकोज वेन झालेल्या रुग्णांना जर व्यवस्थित ट्रीटमेंट देऊनही त्या आजाराचा जर फरक पडत नसेल, तर त्यांना सर्जरी करण्याची गरज पडू शकते. व्हेरिकोज वेन झालेल्या रुग्णांना स्क्लेरोथेरपी एक सर्जरी आहे. स्क्लेरोथेरपीमध्ये स्क्लेरोजिंग एजंट व्हेरिकोज वेन झालेल्या ठिकाणी इंजेक्ट करतात आणि त्या निकामी झालेल्या वॉल्सचं ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतात. व्हेरिकोज वेन्स झालेल्या रुग्णांसाठी दुसरी सर्जरी आहे वेन लायगेशन अँड स्ट्रिपिंग अँड देन थर्ड वन सॅफिनोफिमोरल लायगेशन. मित्रांनो, व्हेरिकोज वेन्स झालेल्या रुग्णांना व्यवस्थित ट्रीटमेंट देऊनही जर तो आजार बरा होत नसेल, तर अशा प्रकारची सर्जरी करण्याची गरज पडू शकते. म्हणून तो आजार सर्जरीपर्यंत न जाता तो आजारच होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. सपोज चुकून त्या आजाराचं निदान झालं, तर तो आजार कसा कंट्रोल करता येईल, कसा लवकर बरा करता येईल याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. तर आता आपण बघूयात व्हेरिकोज वेन्स हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे तो आजाराचा प्रतिबंध आपण कसा करू शकतो. व्हेरिकोज वेन्स या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण व्हेरिकोज वेन्स पासून प्रतिबंध करू शकतो. अवॉइड प्रोलॉंग स्टँडिंग ऑर सिटिंग. जर आपल्याला व्हेरिकोज वेन्स या आजाराचा प्रतिबंध करायचा असेल, तर खूप काळापर्यंत उभा राहणं किंवा बसणं हे आपण टाळलं पाहिजे, जेणेकरून आपला रक्तप्रवाह व्यवस्थित होईल, प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होईल आणि आपल्याला व्हेरिकोज वेन्स या आजारापासून प्रतिबंध करता येईल. आपल्या कामामध्ये थोडंसं फ्रिक्वेंटली वॉकिंग करणं खूप गरजेचं आहे. थोडंसं ब्रेक घेऊन आपल्या शरीराला आराम दिला पाहिजे, थोडंसं चाललं पाहिजे, जेणेकरून आपलं प्रॉपर ब्लड सप्लाय होईल आणि आपल्या वेन्समध्ये ब्लड साठून राहणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. पुढील सर्वात महत्त्वाचं कारण आहे व्हेरिकोज वेन होण्यासाठी म्हणजेच ओबेसिटी, म्हणजे आपलं प्रॉपर वेट मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. जर आपल्याला व्हेरिकोज वेन्स किंवा वेगवेगळ्या आजारांना प्रतिबंध करायचं असेल, तर आपलं वजन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. नॉर्मल रेंजमध्ये वजन असणं गरजेचं आहे आणि तो वजन कसा कमी करायचा याच्या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती. तो तिकडे जाऊन बघा, म्हणजे जेणेकरून आपल्याला काही आयडियाज मिळतील आणि आपलं वजन आपण मेंटेन करण्यासाठी मदत होईल. देन डू रेग्युलर एक्सरसाइज. वेगवेगळ्या इनडोअर किंवा आउटडोअर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, लाईक योगा, झुंबा, डान्स किंवा जिम एक्सरसाइज. अशा भरपूर प्रकारच्या एक्सरसाइज असतात. त्यापैकी आपल्याला जी काही कन्व्हिनियंट आहे ती आपण एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रॉपर वेट मॅनेज होईल आणि आपलं प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होईल, फॅटचं प्रमाण कमी राहील आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे शरीरामध्ये कमी राहण्यास मदत होते
आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी एक्सरसाइजमुळे मदत होते. एलिव्हेट लेग्स व्हाईल रेस्टिंग और स्लीपिंग. ज्यावेळेस आपण झोपतो किंवा बसतो तेव्हा पाय थोडेसे हृदयापेक्षा थोडेसे उंच असं केले पाहिजे, एलिव्हेट केले पाहिजे. जेणेकरून पायाकडील रक्तप्रवाह हे हृदयाकडे व्यवस्थित जाईल आणि वेन्समध्ये ब्लड साठून राहणार नाही आणि व्हेरिकोज वेन्स या आजारापासून प्रतिबंध होऊ शकतो. क्रॉस लेग करून आपण बसणं हे टाळलं पाहिजे. अवॉइड टाईट क्लोथ्स अराउंड वेस्ट अँड लेग्स. कमरेच्या बाजूला किंवा पायामध्ये पॅन्ट जर घालत असेल तर एकदम ढिली पॅन्ट घालणं गरजेचं आहे. टाईट कपडे घातल्यामुळे प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही. पायाकडील रक्तप्रवाह हृदयाकडे व्यवस्थित जात नाही. त्याच्यामुळे आपण लूज कपडे घालणं खूप गरजेचं आहे. महिलांमध्ये हाय हील्स घालणं टाळलं पाहिजे. जास्त काळासाठी हाय हील्स घातल्यामुळे व्हेरिकोज वेन्स होऊ शकतात, म्हणून आपण ते अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर पायाकडील ब्लड हे हृदयाकडे जाण्यासाठी पायांची मसाज करणं किंवा पायाचं एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे काप मसल एक्सरसाइज करणं. त्याच्यामुळे पायाकडील ब्लड हे हृदयाकडे जाण्यास मदत होते आणि आपल्याला व्हेरिकोज वेन्स या आजारापासून प्रतिबंध होतो. जर आपण लॉंग ट्रॅव्हल करत असाल तर प्रवासामध्ये पायांचं स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून प्रॉपर ब्लड सप्लाय होईल आणि आपल्याला व्हेरिकोज वेन्स होणार नाहीत. अँकल पंपिंग एक्सरसाइजेस यूज करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला व्हेरिकोज वेन्स होणार नाहीत किंवा कोणाला व्हेरिकोज वेन्सचे चिन्ह लक्षण दिसत असतील तर त्यांनी ते एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. व्हेरिकोज वेन्स या आजाराची ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली नाही किंवा त्या आजाराला रिस्पॉन्स मिळाला नाही तर काही कॉम्प्लिकेशन दिसून येतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे सुपरफिशियल थ्रोम्बोफ्लेबायटिस, व्हीनस अल्सर्स आणि ब्लीडिंग. जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली नाही, वेळ झाला, खूप उशीर झाला ट्रीटमेंट घेण्यासाठी किंवा आपण जर इग्नोर केलं तर कॉम्प्लिकेशनमध्ये जाऊ शकतो. म्हणून वेळेवर ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या आजारांचा प्रतिबंध करणं गरजेचं आहे. अशाच विविध आजारांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या घेऊनचं भरारी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आरोग्य, आहार आणि विविध आजारांबद्दल ऑथेंटिक माहिती मिळेल.